एकनाथ शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। एकनाथ शिंदेजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सध्या जी अवस्था मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते, काय स्वरूपाच्या उपाययोजना शासनाच्या वतीने केल्या जात आहेत? सकाळपासूनच मी रेल्वेचे डीआरएम असतील, मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आणि एनडीआरएफ यांच्याशी बोलतोय मी। आणि आता मुंबईतलं जे काही पाऊस आहे, मुंबईतलं पाणी हे 65 मिलीमीटर पडला तरी पाणी भरतं। आता 267 ते 300 मिलीमीटर पाऊस पडलाय रात्रभरामध्ये। खूप जोरदार अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे चुनाभट्टी मानखुर्दमध्ये पाणी भरले, सांताक्रूज सायन कुर्ल्यामध्ये पाणी भरलंय आणि यामुळे आता सीएसटी ते कल्याण स्लो लाईन चालू आहे, फास्ट लाईन सुरू होईल असं मला डीआरएम आता म्हणाले। हार्बर लाईन बंद आहे, ती आता चुनाभट्टीतलं पाणी काढण्याचं पंपाने काम सुरू आहे। सगळी टीम बीएमसी आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि रेल्वे एकत्र येऊन काम करतायत आणि याच्यामधून लवकरच दिलासा मिळेल। आणि त्याचबरोबर एसटी आणि बीएसटी यांना देखील सूचना दिलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी रेल्वे प्रवासी स्टेशनवर आहेत अडकले त्यांना सुखरूप त्यांच्या कार्यालयापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे तेही काम सुरू आहे। थोडं प्रवाशांनी नागरिकांनी थोडं सहकार्य केलं तर याच्यातून त्यांना तात्काळ दिलासा मिळेल। युद्ध पातळीवर सगळं सुरू आहे। अगदी शिंदेजी, आम्ही हे पण दाखवतोय की मॅनहोल्सची जी कामं सुरू आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत। महापालिकेकडनं सुद्धा प्रयत्न होत आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी, पण सध्या अशी अवस्था आहे की पाण्याचा निचरा होऊ शकत नाहीये, कारण मॅनहोल्स ओपन करूनही पाणी खालून सुद्धा वरती तेवढ्याच जोराने येते। नाही, बाहेर पण पाणी जास्त आहे, म्हणजे ट्रॅकच्या बाहेर पण पाणी आहे, रस्त्यावर पण पाणी आहे। त्यामुळे हे पाणी थोडं कमी, आता पाऊस कमी होतोय की पाऊस थोडा कमी झाला की निचरा होईल आणि त्याच्यामुळे लोकांना दिलासा मिळेल। थोडंसं सहकार्य करावं। निश्चितपणे मोठी गैरसोय झालेली आहे, परंतु पाऊसही खूप जास्त पडलेला आहे, त्यामुळे सर्व यंत्रणांवर मी लक्ष ठेवून आहे। सर्व यंत्रणांशी बोलतोय मी, सगळ्यांशी बोलतोय। अगदी मुळात शिंदेजी, आणखीन एक महत्वाची बाब की अधिवेशनावरती सुद्धा याचा परिणाम होईल असं म्हटलं जाते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार थोडंसं सहकार्य नागरिकांनी करावं असं म्हटलेलं आहे। नागरिकांची गैरसोय होतीये हे मान्य आहे, मात्र पाऊसच खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। 200-250 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे पाणी तुंबणं हे स्वाभाविक आहे। या पावसानं मुंबईकरांची दैना उडवलेली आहे हे त्यांनी मान्य केलंय, मात्र यामध्ये प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। बेस्ट असतील किंवा इतर बसेसना सुद्धा नागरिकांना आपापल्या कार्यालयांपर्यंत सुखरूपपणे सोडण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। आणि दीपक केसरकर यांनी सुद्धा काही वेळापूर्वी माहिती दिलेली आहे या संदर्भात, काय म्हणाले ऐकूयात।